नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. ऑगस्ट 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी नेमका कसा असणार आहे? तुमच्या आयुष्यात कोणता मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे की ग्रहांची चाल तुमची एखादी नवीन परीक्षा घेणार आहे? तर मित्रांनो, सध्या कुंभ राशीवर शनिदेवाची 7.5चा शेवटचा टप्पा चालू आहे आणि याच काळात म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. मंगळ, बुध आणि देवगुरु बृहस्पती यांच्या स्थितीमुळे तुमच्या करिअर, आर्थिक बाजू, नातेसंबंध आणि आरोग्यावर नेमकी काय परिणाम होईल याची A to Z संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अचूक आणि सोपे उपाय देखील सांगणार आहे, जेणेकरून तुमचा हा महिना अधिक सुखाचा जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. प्रथम आपण ग्रहांची स्थिती ऑगस्ट महिन्यात तुमच्या कुंभ राशीनुसार काय असेल हे बघूया. तुमच्या राशीचा स्वामी शनी संपूर्ण महिनाभर वक्री अवस्थेत दुसऱ्या भावात म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या स्थानात विराजमान असेल. तसेच देवगुरु बृहस्पती तुमच्या 6व्या भावात कर्क राशीत असतील आणि 12 ऑगस्ट रोजी ते उदित होणार आहेत. मंगळदेव 2 ऑगस्ट रोजी मिथुन राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळेल. प्रथम आपण बघूया तुमचं प्रेम जीवन आणि कुटुंब कशी राहील. शनिदेवाच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल. घरात एखादा धार्मिक किंवा कौटुंबिक उत्सव साजरा होऊ शकतो, ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. बोलताना आपल्या शब्दावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण कुटुंबातील सदस्यांशी किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी वाद घालू नका. लव्ह लाईफ कशी असेल तर बुध ग्रहाच्या स्थितीमुळे जोडीदारासोबत काही अंशी गैरसमज किंवा मनमुटाव होऊ शकतो. जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी त्यांना वेळ द्या. एकत्र बाहेर जेवायला जा. जे सिंगल आहेत त्यांनी नवीन नात्यासाठी घाई करू नये, थोडी वाट पाहावी. आता बोलूया तुमच्या करिअर आणि नोकरी संदर्भात. ऑगस्टचा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी खूप चांगला राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध खूप मजबूत होतील आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. 12 ऑगस्ट नंतर गुरु उदित होत असल्याने वर्तमान नोकरीत पुढे जाण्याच्या आणि प्रमोशनच्या मोठ्या संधी मिळतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल. करिअरमध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी 21, 24, 28 ऑगस्ट हे दिवस उत्तम राहतील. सावधानता काय ठेवायची तर अतिउत्साहाच्या भरात किंवा कामाच्या गडबडीत सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. आता व्यापार आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना कसा राहील तर महिन्याच्या पूर्वार्धात म्हणजे पहिल्या 15 दिवसात काही आव्हाने येऊ शकतात. नवीन गुंतवणूक करताना अत्यंत काळजी घ्या. 17 ऑगस्ट नंतर व्यवसायात अचानक तेजी येईल आणि उत्पन्नात मोठी वाढ पाहायला मिळेल. जे लोक ऑनलाईन व्यापार, डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाशी संबंधित काम करत आहेत त्यांना या महिन्यात प्रचंड नफा होईल. सल्ला काय असेल तर व्यवसायात भागीदारी करताना किंवा कोणाच्या सांगण्यावरून मोठा निर्णय घेताना स्वतःचा विवेक वापरा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आता बघूया कुंभ राशीची आर्थिक स्थिती ऑगस्ट 2026 या महिन्यात कशी राहील. शनी दुसऱ्या भावात असल्याने तुमची आर्थिक प्रगती होईल. अडकलेले पैसे, जुना बोनस किंवा एरियर्स मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. 5 ते 9 ऑगस्ट हा काळ आर्थिक करारांसाठी किंवा पैशांचे नियोजन करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. सावधानता काय ठेवायची तर नातेवाईक आणि मित्रांसोबत पैशांची देवाणघेवाण करणे टाळा. दिलेले पैसे अडकू शकतात. तसेच 8 ते 16 ऑगस्ट रोजी कोणताही मोठा आर्थिक खर्च किंवा गुंतवणूक करू नका आणि स्वतःचे डिसिजन्स घेण्यासाठी एखाद्या तज्ञ ज्योतिषाला तुमची कुंडली नक्की दाखवा. आता बघूया शिक्षण आणि आरोग्य. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप उत्साहवर्धक आहे. बुधाच्या गोचरामुळे तुमची एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. आरोग्य सामान्यतः अनुकूल राहील. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. मंगळाच्या प्रभावाने अतिउत्साहात जास्त काम केल्याने शारीरिक थकवा जाणवेल. महिनाभराच्या मध्यात पोट दुखणे किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आराम करा, मेडिटेशन करा. आता जसं मी सांगितलं की ज्योतिषीय उपाय सांगणार आहे तर ऐका. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना प्रगतीचा आणि काही अंशी शिस्तीचा असणार आहे. हा महिना आणखी शुभ बनवण्यासाठी खालील उपाय नक्की करा. दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. रोज किंवा शनिवारी ओम शन शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजूंना आणि गरिबांना किंवा वृद्ध व्यक्तींना मदत करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा निळे कपडे दान करा. रोज किंवा दर शुक्रवारी दुर्गा चालीसाचे पठण करा. हनुमान चालीसा वाचा. मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमची कुंभ रास असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सविस्तर माहितीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.